दिवाळीच्या तोंडावर जनतेचं निघणार दिवाळं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची महाराष्ट्राला धक्का देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा एस टी संपाचं हत्यार बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. तर जाणून घेऊयात काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये. तत्पूर्वी आपण एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाचा इतिहास थोडक्यात बघूयात. नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. नोव्हेंबर महिना म्हटलं की मुलांना शाळेच्या सुट्ट्यांची, नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेरला जाण्याची लगबग, तर आपल्या मुलींना माहेरून घेऊन या म्हणून आईने वडिलांकडे धरलेला हट्ट, तर सरकारी कर्मचाऱ्यांना लागलेली दिवाळी बोनसची आस, असा हा दिवाळीचा सण आपल्या भारतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. या आनंदात एक मोठा वाटा असतो तो म्हणजे एस टी महामंडळाचा. आपल्यापैकी बरीचशी मंडळी कामानिमित्त पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहत असते. यातील बरेचसे लोक दिवाळीनिमित्त गावाकडे जाण्यासाठी एस टीचा वापर करतात आणि यालाच आपण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असे देखील म्हणतो. आता हीच बससेवा ऐन दिवाळीच्या तोंडावर बंद होण्याची शक्यता आहे. कारण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमांवरती चांगली व्हायरल होत आहे. तसेच त्यांची बैठकसुद्धा झाली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की एस टी विलगीकरणाचा प्रश्न जर शासनाने निकाली काढला नाही तर तब्बल 68,000 एस टी कर्मचारी संपावर जातील, असा इशारा सदावर्ते यांच्या एस टी कष्टकरी जनसंघाने दिला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी जो एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यामध्ये राज्यातील बहुतांश भागातील बस सेवा बंद झाली होती आणि सातत्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यात ठिकठिकाणी चालू होते. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयात जाणे येण्यासाठी खूप अडचणी आल्या. तसेच राज्याच्या तिजोरीला याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागला. या आंदोलनाची प्रथम सुरुवात एस टी कर्मचाऱ्यांनी केली होती. नंतर या आंदोलनाला राजकीय वळण आले. आंदोलन करताना सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला, तर नंतर भाजपचे विधान परिषदचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी राज्य शासनाला धारेवर धरले. ठिकठिकाणी या कर्मचारी वर्गाच्या बद्दल सहानुभूती निर्माण झाली. एस टी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत होता. परंतु नंतर सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाचा पाठिंबा काढला व तिथूनच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बाजूला येत एस टी कर्मचाऱ्यांची पगार वाढावी, एस टीचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे, यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत आंदोलनाला पाठिंबा दिला. नंतर मुंबईच्या आझाद मैदान येथे सदावर्ते यांनी मुक्कामच ठोकला. त्यांच्या या पाठिंब्यामुळे नंतर आंदोलन पुढे अनेक महिने चालू राहिले. याचा तीव्र त्रास राज्यातील सामान्य जनतेला सहन करावा लागला. विद्यार्थ्यांचे हाल झाले. कामगार वर्गाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला. वयोवृद्ध व्यक्तींच्या खिशाला मोठा फटका बसला. अनेकांची कामं ठप्प झाली. यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारकडून एस टी कर्मचाऱ्यांची पगारवाढ व काही मागण्या मान्य करण्यात आल्या. परंतु एस टी विलगीकरणाचा मूळ प्रश्न प्रलंबित असल्याने पुन्हा एकदा एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच सदावर्ते यांनी यावर्षी पुन्हा एस टी संपाचे हत्यार जर काढले तर ऐन दिवाळीच्या तोंडावर जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता आपण ऐकूयात सदावर्ते यांची माध्यमांवर व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप. असं होत नाही, समजलात ना? त्याच्यामुळे हे क्लिअर आहे. तुम्ही जर शक्ती दाखवली, तुम्ही जर 6 तारखेला बंद होणार हे डेपोला सगळ्या कळालं तर बघा 6 तारखेची सकाळ कशी करतो. परंतु तुमची जिद्द, तुमची भूमिका जर नसेल तर 6 तारखेला मी काही करू शकणार नाही. हे पूर्ण केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना, सर्व संबंधित आज उपस्थित कष्टकऱ्यांना मी सांगत आहे. मला माहिती आहे डंके की चोट पे सगळे कष्टकरी एकत्रच आहेत. फक्त एकमेकाला जागृत करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आजच्या बैठकीला मी फार महत्वाचं समजतो. तर तातडीनं संध्याकाळी आज रात्री उशिरापर्यंत 2-2:30 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत तुम्ही हे डिटेल माहिती द्या. उद्याच्या पत्रकार परिषदेला किती येणार, लॉगशीट किती भेटतील उद्या संध्याकाळपर्यंत, म्हणजे कारण मला उद्या काय लॉगशीट दाखवावं लागतील. म्हणून आता 6 नोव्हेंबर रोजी पाहणे गरजेचे आहे की सदावर्ते यांच्या आवाहनाला राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो. पण यावर्षी सुद्धा जर संप खूप दिवस चालला तर मात्र जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होणार हे मात्र निश्चित आहे. अगोदरच मराठा आंदोलनामुळे एस टी विभागाचे आणि राज्य शासनाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेले आहे.
याच पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाई म्हणून राज्यातील बस तिकिटांमध्ये 10% तिकीट वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर पुन्हा कर्मचारी संपावर गेले तर मात्र जनतेसोबतच शासनाचे सुद्धा ऐन दिवाळीत दिवाळ निघणार हे मात्र निश्चित. एसटी आंदोलनाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर कृपया आमच्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.